तर हे हाय हॅलो नमस्कार. कालच्या भाऊचा धक्का तुम्ही बघितलाच असेल. जसं मी आधीच प्रेडिक्ट केलं होतं की या आठवड्यामध्ये सोनाली बाहेर जाणार आणि सोनाली 100% बाहेर आली. ओंकार सोनाली बॉटमला होते हे सगळ्यांनाच माहीत होतं. पण ॲज युजल दिव्याच्या फॉलोअर्सनी ओंकारला सपोर्ट केलं हे मलाही वाटतं. आणि सोनालीचाही गेम फारसा बेटर नव्हता. सोनालीचा गेम थोडासाही जरी चांगला असता ना तर सोनाली वाचली असती. सोनाली बाहेर गेली, ती तिच्या हाताने गेली, कारण तिने गेम अप करण्यासाठी काहीच इफर्ट्स घेतले नाही. ओमकारने तरी लास्ट वीकमध्ये त्याचा गेम अप करण्यासाठी प्रयत्न केले गेले होते त्याच्याकडनं. कालच्या भाऊच्या धक्क्यावरती अजून एक छानशी गोष्ट झाली, म्हणजे तो म्हणजे कलाकार कट्टा. कलाकार कट्टामध्ये सागरदादा आणि आयुष यांनी बेस्ट परफॉर्मन्स दिला, पण मला स्पेशली आयुषचा परफॉर्मन्स खूप जास्त आवडला. त्यांनी ज्या पद्धतीने ऋतिक रोशनची मिमिक्री केली, त्यानंतर सगळ्या जेवढे पण तिथे बसलेले होते घरातले सदस्य त्यातल्या काही जणांना पॉईंट आऊट करून त्यांच्यासोबत इंटरॅक्शन करायचं काम केलं. इवन रितेश दादाही खूप हसला, तोही खूप खुश होता, कारण त्याचा खरंच परफॉर्मन्स छान होता. सगळ्यात छानसा पार्ट होता त्याचा विशालसोबतचा, जेव्हा विशाल त्यांना अक्षय कुमारच्या आवाजामध्ये बोलत होता. विशालनी त्यांना साथ छान दिली आणि बॉडी वॉशवरून त्यांनी जो त्याला टॉन्ट मारला ना तो खूप भारी होता. की कॉमिक टाईम त्याचा छान होता आणि त्यांनी खरंच प्रूव्ह केलं की तो एक उत्तम अभिनेता का आहेस. त्याच्यानंतर त्यांनी जो डान्स केला त्याचा डान्सही खूप छान होता. त्याची डान्स सगळ्यांनाच आवडला, सगळेजण बघत होते, एन्जॉय करत होते, खूप मस्त झाला. त्यानंतर यांनी बुद्धिबळाचा एक खेळ केला गेला. त्याच्यामध्ये आधी अनुश्री आली, त्याची 5 तुम्ही जे पण प्याले, घोडा, हत्ती, त्याच्यामध्ये ज्या पण सोंगट्या ज्या असतात त्याच्यावरती जे त्यांचे ज्यांचे काम असतात असं प्रत्येकाला एक लेबल द्यायचं होतं. अनुश्री पुढे आली. त्याच्यानंतर पहिल्या राऊंडसाठी अनुश्री आली, दुसऱ्या राऊंडसाठी करण आला. त्यांनी त्यांच्या सोयीनुसार लोकांना सिलेक्ट केलं की हा हत्तीची चाल चालतो, हा उंटाची चालतो, हा घोडा आहे, हा प्यादा आहे. अशा प्रकारे गोष्टी झाल्या. आणि नंतर थोडंसं प्रभूसोबत पण जरा कॉमेडी झाली. त्यानंतर एक गेम झाला गेला, त्याच्यामध्ये इमोजीवरनं सॉन्ग ओळखायचं होतं. गर्ल्स वर्सेस बॉयची टीम होती, त्याच्यामध्ये गर्लची टीम अर्थात जिंकली. त्याच्यामध्ये रुचिताचं कंट्रीब्युशन जरा जास्त होतं आणि तिथे ॲप्रिशिएट पण केलं गेलं. बघू आता हा येणारा वीक कसा जातो. आणि रुचिताला जिथे भाऊच्या धक्क्यावरती दादांनी जसं बोललं की तुम्हाला मला व्हिजिबिलिटी द्यायची नाही म्हणून तिच्यासोबत कन्व्हर्सेशन करायचं टाळलं, त्याच्यामुळे ती थोडीशी बिथरल्यासारखी करत होती. तिला ती गोष्ट हर्ट झाली. पण मला बघायचं आहे की हे बघायला नक्कीच आवडेल की ती त्या गोष्टींचा पॉझिटिव्ह इफेक्ट करून घेते की नाही घेत आणि तिचा गेम अप करते की नाही करत. तर तुम्हाला काय वाटतं, रुचिता सुधरेल की नाही सुधरेल आणि या वीकमध्ये कोण बाहेर जाईल, कोण होईल कॅप्टन? बाय.